मी प्राध्यापक डॉक्टर सुधाकर शेलार, मराठी विभाग प्रमुख, अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर. काल नगरचं खऱ्या अर्थानं भूषण असणारे भूषण देशमुख आपल्याला सोडून गेले. ही फक्त त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक हानी नाही, तर एकूण नगरवासियांचीच फार मोठी हानी झालेली आहे. कारण नगरच्या इतिहासाचे एक गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. फक्त इतिहासच नव्हे, तर राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या सगळ्याच क्षेत्रातील लोकांशी त्यांचे अनुबंध होते. नगरच्या संदर्भातली कोणतीही माहिती कुणीही विचारली तरी आम्ही पटकन त्यांचा नंबर द्यायचो. मी एकदा 2008 साली मराठीच्या अभ्यासक्रमावरती चर्चासत्र घेतलं होतं, तेव्हा पत्रकाराच्या दृष्टिकोनातून मराठीचा अभ्यासक्रम कसा असावा किंवा कोणते घटक मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरती असावेत, या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी विषय तज्ज्ञ म्हणून त्यांना बोलावलं होतं. तेव्हापासूनचे आमचे संबंध पुढे अधिकाधिक वृद्धिंगत होत गेले. कोणत्याही प्रकारची पत्रकारितेच्या संदर्भातली शंका असेल तर आम्ही त्यांना फोन करून विचारायचो आणि सर प्रांजळपणानं, निर्मळपणानं त्या शंकेचं निरसन करायचे. सतत सर उपलब्ध असणं हा एक त्यांच्या व्यक्तिमत्वातला गुण होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणं म्हणजे अजात शत्रू व्यक्तिमत्व आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व नगरमधून आज आपल्याला सोडून गेलेलं आहे.